रसम हा शब्दच मुळात रस या शब्दातून आलेला, म्हणजे एखाद्या गोष्टीचा अर्क, सार किंवा चव. दक्षिण भारतात रसमचे कितीतरी प्रकार पाहायला मिळतात. एखादा टोमॅटो, चिंच किंवा दुसरा आंबटपणा देणारा पदार्थ आणि त्यासोबत मसाले. यातूनच त्या रसमची खरी चव तयार होते. पण आजचं रसम जरा वेगळं आहे. नारळाचं रसम. ताजा किसलेला नारळ आणि नारळाचं दूध यामुळे याला खूप छान रीच चव येते. मसाल्यांचा तिखटपणा, टोमॅटोचा आंबट गोड रस आणि नारळाचा सौम्य गोडवा सगळं अगदी छान जुळून येतं. मी हे रसम साधारण माझ्या टोमॅटो रसम सारखंच करते. त्यासाठी एक छान पिकलेला रसाळ टोमॅटो घेते. पिकलेल्या टोमॅटोमध्ये थोडा आंबटपणा, थोडा गोडवा आणि भरपूर रस असल्यामुळे या रसमला अगदी हवी तशी चव मिळते. शेवटी नारळाचं दूध गेलं की रसमची चवच बदलते. नेहमीच्या तिखट, आंबट रसमपेक्षा हे थोडं सूदिंग आणि पोटाला हलकं वाटतं. गरम भातावर हे नारळाचं रसम म्हणजे माझ्यासाठी कम्फर्टिंग मेनू आहे.